नमस्कार. गोय सरकारच्या म्हजे घर योजना ह्या योजनेच्या खाला आज आमच्या समेस्त सगळ्या गोंयकारांक संबोधित करता आसतना म्हाका खूप आनंद जाता. सगळ्यात पयलीं चवथीच्या पयलीं 2 दीस हे भाशण व्हर्च्युअली करता आसतना म्हाका दिसता म्हज्या गोंयकारांक चवथीची खरी भेट कितें आसत जाल्यार म्हजें घर ही चवथीची भेट आसा. आयच्या खासा लायव्ह इंटरॅक्शनान म्हज्या बरोबर आमचो रेव्हेन्यू सेक्रेटरी बाब संदीप जेकीस, आमचो सुरेंद्र नाईक डायरेक्टर प्लॅनिंग, ताच्या उपरांत अग्नेलू, ऋषिका कवटणकर आणि दोन्ही कलेक्टर्स, बाकीचे सगळे रेव्हेन्यू ऑफिसर्स लायव्ह उपलब्ध आसात. आणि त्याच बरोबर आमचे सगळे आशिल्ले स्वयंपूर्ण मित्र, सरपंच, पंच आणि बाकीचे उपस्थित आशिल्ले म्हज्या मोगाळ भावांनो आणि भयणांनो, म्हाका खरोखरूच खूप बरें दिसता. कारण आमी पळयता की गोंय स्वतंत्र जावन 63 वर्सां जाली. 63 वर्सां जाल्या उपरांत सुद्धा गोंयकाराक, सामान्य मनशाक आपल्या घरा विशयी सदोदीत एक भंय आसतालो. आणि तो भंय केन्ना आपल्या डेमोलिशन येत काय, कोण आपल्याचेर कोर्टांतल्यान केस घालीत काय आणि म्हजें घर केन्ना मोडत काय, अशा पद्दतीचे विविध प्रश्न हे सातत्यात ताका भेसटयताले. म्हणजे मुक्तीच्या उपरांत 3 जनरेशन जाल्या उपरांत सुद्धा त्या घराचे कायदेशीर कागदपत्रां ही आपल्याकडे ना, हा एक भंय सदोदीत सतयतालो. म्हणून आमी उलयता आसतना सगळ्यांनी म्हटलां म्हणजे घर ह्यो फक्त भिंती न्ही, तर घर हे तेजें आस्थेचें ठिकाण आशिल्लें. घर हे तेज्या एक आठवणी आशिल्ल्यो. आपल्या घरात आपली कितलीशीं जनरेशन्स गेली ही एक तेका घराक लागलेली माया आशिल्ली. आणि म्हणूनच सरकारान म्हणजे म्हजें घर ही योजना हाडली. म्हाका सगळ्या जाणांक सांगपाक खूब खोस भोगता, मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी आत्मनिर्भर भारत ही योजना सुरवात केली आणि आमी ताका जोडून स्वयंपूर्ण गोंय ही योजना ताका जोडूनच सुरवात केली. आज जवळपास 5 वर्सां पुराय जाता आणि स्वयंपूर्ण गोंय ह्या सक्सेसफूल जावच्या फाटल्यान जर खरे सूत्रधार कोण जर आसत जाल्यार ते स्वयंपूर्ण मित्र आसात, आमचे पंच सरपंच आसात, सेक्रेटरी तलाटी आसात आणि फील्ड वर्कर आसात जे एक्चुअली फिल्डाचेर काम करतात. आणि म्हणून आमी 13 फ्लॅगशीप प्रोग्राम जे मानादीक प्रधानमंत्र्याचे आसात, हर घर नल से जल आसतले, हर घर शौचालय आसतले, हर ग्राम सडक आसतले, हर घर बिजली आसतले, अशे प्रोग्राम्स आमी 80% प्रोग्राम 100% सक्सेसफूल करपाक कित्याक शकले आसत जाल्यार फक्त आनी फक्त स्वयंपूर्ण गोंय हे एका चळवळी खातीर करपाक शकले. आणि खऱ्या अर्थात आज गोंय स्वयंपूर्ण जावपाक लागला. एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेली कल्चर ह्या सगळ्या सॅक्टरात आमचे सगळे लोक आणि सगळ्या डिपार्टमेंटाचे लोक हे खूप बऱ्या पद्धतीत काम करपाक लागले. आणि म्हणूनच तर आमी आज 100% जे इम्पोर्ट करताले ते आज 30% आमी वेजिटेबल सॅक्टरात आमी एक्सपोर्ट करपाक लागल्या. हाजें एक ज्वलंत उदाहरण जर म्हणत जाल्यार आमी म्हणटा कुणबी शॉल. कुणबी शॉल 5 वर्सांच्या पयलीं कोणाकूच खबर नाशिल्ली. ती कुणबी शॉल आज प्रत्येक जण आमी कार्यक्रमात वापरता. कुणबी साडी घालता आसतना म्हाका कितल्योश्योच म्हज्यो भयणी दिसता. आणि कुणबी ही नॅशनल आनी इंटरनॅशनल लेवलाचे जॅकेट्स वेगवेगळ्या पद्दतीत कुणबीक आमी प्रमोट करपाक शकले आणि गोंय हें स्वयंपूर्ण जावपाक शकता हें आमी दाखोवन दिलें. ताका जोडूनच आमी म्हटलां की हांवें मुद्दामून स्वयंपूर्णाचें उगडास लोकांक कित्याक करून दिलो. आमी जर कलेक्टिवली काम केलें जाल्यार हें काम जावपाक शकता. आणि आज म्हजें घर ही योजना मुद्दामून म्हणजे चवथीच्या 2 दीस पयलीं सुद्दां हांव लायव्ह इंटरॅक्शन करपाक इतक्याच खातीर बसलां. हाजें लॉन्चिंग आणि हाजे फॉर्म्स आमचो बाब सुरेंद्र नायक आतां उलयता आसतना सांगला थोड्या दिसाच्या भितर मेळपाक सुरवात जातले. आणि सगळ्यो प्रक्रिया एकदम सुटसुटीत केल्या. ताजी क्रेडीट म्हज्या सगळ्या म्हणजे इन्क्लुडींग माय रेव्हेन्यू मिनिस्टर मिस्टर बाबूश मोन्सेरात हाज्या सयत एंटायर CMO टीम अँड रेव्हेन्यू टीम ह्या टिमीक वता. आणि तांच्यांनी खरोखरूच हाजे क्रेडीट आमी आमचे लर्नेड एडवोकेट देविदास पांगम आणि पुराय आमच्या एडवोकेटांची टीम जी अपॉयंट केल्ली तांचोय सहकार्य आसा. बट दीस रात काम केल्याच्या उपरांत आमी ह्यो जवळपास 10 योजना तश्यो तुमच्या मुखार दवरल्या. आणि 10 योजना दवरता आसतना प्रत्येक गोंयकाराक आणि तोय बी सामान्य गोंयकाराक जो गांवांत रावपी जो आमचो गोंयकार आसा, मूळ गोंयकार आसा, ताका कसो फायदो जातलो हो सातत्यात आमी पळयला. आणि ताकाच लागून ह्या 10 योजनाच्या पैकी हांव मुद्दामून म्हणजे बाब सुरेंद्र नायकान तुमकां सुटसुटीत रित्या सांगल्या. बट तरी सुद्दां
ती योजना येता त्या 15 सप्टेंबराच्या उपरांत डेप्युटी कलेक्टर आसतले, मामलेदार आसतले किंवा पंचायती आसतल्यो हाजे फॉर्म्स सगळ्या जाणांक सगळी कडेन अवेलेबल करतले आनी ताजो प्रोसेस सुरू जातलो. हो प्रोसेस सुरू जाल्या उपरांत घडये कदाचित विदीन प्रत्येकाक आमी टायम लिमीट दिला. प्रत्येक स्किमीचो प्रत्येक योजनेचो तो टायम लिमीट आसा. त्या टायम लिमिटान म्हणजे ते जर फॉर्म भरले जाल्यार सगळे जाता तितके बेगीन एक्सपर्टायट जावपाक शकता आनी ते एक्सपर्टायट करपा खातीरच आमचे सगळे डिपार्टमेंट जे आसा पळय न्ही हे काम करतले. म्हणून आमी म्हटलें की 1972च्या पयलींची घरां कायदेशीर मान्यता म्हणजे म्हणटा आसतनाच म्हटलां की 1972 पूर्वीच्या घरांना कायदेशीर मान्यता हे सांगता आसतना आज संदीप जॅकीस उलयता आसतना त्यांनी सांगलें की तांकां घर कायदेशीर आसा अशी खंयचीच सर्टिफिकेट तेंच्या कडेन नासली. आतां ती दिवपा खातीर 2 सर्टिफिकेट्स ज्यो आमी दिता. एक ताजो प्लॉट हो जो आसा हो सेटलमेंटात आसा हो प्लॉट दिता. हांव टेक्निकली वतना कितलो आसतलो कितें आसतलो ताजेर सुरेंद्र नायक उलयला. दुसरी पंचायत किंवा म्युनिसिपालिटी ताका सर्टिफिकेट दितले आनी ही डायरेक्टली सेक्रेटरीक पावर आसा. खंयसरूच पंचायत बॉडीच्या मिटिंगेक सुद्दां रावपाची गरज ना. विदीन द 7 days सर्टिफिकेट सेक्रेटरी शूड इशू द सर्टिफिकेट. ताणें एप्लाय केल्या उपरांत तेका तुजें घर लिगल आसा किंवा तुजें घर कायदेशीर ही फक्त 1,000 रुपया भरून ही तेका सर्टिफिकेट मेळटली. घडये कदाचित थोड्या जाणांक तुमी म्हणटले की ह्या दोनूय सर्टिफिकेटीचो फायदो कितें, म्हाजे घर तर आसात, बट एक म्हणजे तेका पूर्णता कायदेशीर मान्यता दिवपी ही सर्टिफिकेट आसतली आनी त्याच बरोबर इन फ्युचर तो जेन्ना कन्स्ट्रक्शनाक वयतलो किंवा तुमच्या फुडल्या जनरेशनांतलो कोण जरी कन्स्ट्रक्शनाक गेलो आसत जाल्यार ह्या दोनूय सर्टिफिकेटीचो तेका खूब मोठ्या प्रमाणात आर्थीक आनी लिगल ह्या दोनूय गोष्टीं जो आसा पळय न्ही आनी फायनान्शियली आनी लिगली ह्या दोनूय गोष्टींचो तेका खूब मोठ्या प्रमाणात फायदो जातलो. हांगासर हांव सांगता आसतना इन्क्लुडींग ज्यांची शॉप्स 1972च्या पयलीं रोड लायनींग आशिल्ली आनी आतां थोड्यो पंचायती जांकां डेमोलिशन काडपाक लागला ताजोय बी फायदो जो आसा पळय न्ही हो त्या शॉपवाल्यांक सुद्दां जातलो. कारण जर तेंचे प्लॅनाचेर तेंचे घर किंवा शॉप किंवा घरान आसलेले शॉप हे लागलेले आसत जाल्यार ताजोय तेका बेनिफीट जाता. कारण 72च्या पयलीं बाकीचे कायदे अस्तित्वात नासतना सुद्दां ताजेर डिमार्केशन जर आसत जाल्यार तेका कायदेशीर तेजोय फायदो हो तांकां जावपाक शकता. म्हणून ह्यो सर्टिफिकेट दिवपाचें आमी थारायलां आनी म्हजे घर योजनेचो सगळ्यांत व्हडलो फायदो हांगा सांगता आसतना हांव तर म्हणटलो की हो 100% आमच्या गोंयकाराक फायदो जातलो. हांगासर म्हाका कोणूच म्हणजे अपोजिशन सुद्दां हांगासर ब्लेम करूं शकना. कारण 72च्या पयलीं हांगासर 100% जे आमचे म्हणजे आमी म्हणटा गोंय मुक्त करपाक जेंच्यांनी वांटो घेतलेलो अशाच पद्दतीचे लोक ह्या चळवळीत आसलेले लोक गांवांत रावपी लोक हे आसले तांकां 100% आमच्या गोंयकाराक हातूंत फायदो जातलो. दुसरें आमी कायदेशीर मान्यता वा मालकी हक्क सुदारणा आमी जाका म्हणटा की गोवा लँड रेव्हेन्यू कोड अमेंडमेंट बिल 2025 गोवा लँड रेव्हेन्यू कोड 1968 ह्या हातूंतल्यान सेक्शन 38A आमी इंट्रोड्यूस करता आसतना जेचो 28 फेब्रुवारी 2014 पयलीं जेका 15 वर्सां कंप्लीट जाल्या आनी जेचो घर म्हणजे बांदलेले आसा ते सरकारी रेव्हेन्यू लँडान आसतले, आलवारा लँडान आसतले, मोकासो लँडान आसतले, लीज एरियेत आसतले किंवा तेणी घेतलेली घडये कदाचित म्हणजे गव्हर्मेंटाच्या खंयच्याय पद्दतीची लँड जी तेज्या कडेन एक्स मनशा कडेन आशिल्ली आनी व्हाय मनशान जरी घर बांदलां आसत आनी तेका आतां 30 वर्सां पुराय जाता आसत जाल्यार सुद्दां तेजो हक्क हांगासर मेळटा. हांवें ही गजाल मुद्दामून मेन्शन केली कारण एकट्याच्या आलवारान दुसऱ्यान घर बांदलेलें आसा, एकट्याच्या मोकाशान दुसऱ्यान घर बांदलेलें आसा. सदोदीत हे आलवारा धारक किंवा मोकाचो धारक तेका जी सिंपल NOC जायी टॉयलेट बांदपाक सुद्दां हावज रिपेर करपाक सुद्दां ती तेका दिनाशिल्ले. ऑल्दो म्हणजे आलवारा लँड ही ओरिजिनली गव्हर्मेंटाची लँड, मोकासो लँड ही ओरिजिनली गव्हर्मेंटाची लँड दिले आसतली गव्हर्मेंटात तेका, बट आमच्या गोंयकारात बांदलेलें घर वो सामान्य गोंयकाराक तेजें घर कायदेशीर जावचें ह्या उद्देशान म्हणजे गव्हर्मेंटात अंडर लँड रेव्हेन्यू कोड 1968 एका सेक्शन 38(a) इंट्रोड्यूस केला. वो प्रोसेस सिम्प्लिफाय केला आनी प्रोसेस सिम्प्लिफाय करता आसतना मॅक्झिमम 400 स्क्वेअर मिटराचो प्लॉट किंवा ता घर आनी घरा भोंवतली 2 मीटर जागा 2 मीटर सराउंडिंग जागा ही तेका दिवपाची थारायल्या. म्हणून हातूंतल्यानूय बी म्हाजें
अजूनही मत आसा आनी हांव 100% आसा की मोर दॅन 95% ऑफ द गोंयकार जे आसा पळय न्ही, सत्तरी आसतले, दिवचल आसतले, सांग्या, केप्यां, काणकोण ह्या ग्रामीण भागात रावपी लोक जे गेली कितलीशींच वर्सां जनरेशन टू जनरेशन हांगा रावता, ह्या लोकांक हाचो 100% फायदो जातलो. हाजे फॉर्म्स हे जाता तितके बेगीन आमचे डेप्युटी कलेक्टर्स मामलेदार हांगासर अवेलेबल जातले. खूब इजी प्रोसेस हाजोय करून दवरलेलो आमी. हाजो रेट नोटिफाय जातलो. कडेन हाजो अजून रेट आमी नोटिफाय करूंक ना, बट ताजो प्रोसेस सिम्प्लिफाय करता आसतना ओरिजिनली आसलेले गोंयकार म्हणजे आमी म्हणटा की तो 61च्या उपरांत रोखडेच तेणी घर बांदलां, तेणी रिपेर केलें, घर वाडयलें, ह्यो सगळ्यो गजाली कन्सिडर्ड करून आमी म्हणटा तशें ताका 28 फेब्रुवारी 2014च्या पयलीं जेचें घर आसा ताका हें कायदेशीर घर करपाक आमी हेका मदत करतले. म्हणूनच कायदेशीर घर मान्यता वा मालकी हक्क सुदारणा ह्या कायद्यांत आमी हो दुसरी योजना आसा. म्हजें घर हाच्या अंतर्गत कोमुनिदाद जमनीचेर बांदलेल्या घराचें नियमितीकरण म्हणजेच आमी म्हटलां परत 28 फेब्रुवारी 2014 हांव मुद्दामून 28 फेब्रुवारी 2014 इतक्याच खातीर म्हणटा, रुका एक्ट म्हणजे रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन हो एक्ट आमी 28 फेब्रुवारी 2014 धाडलेलो. ताज्या पयलीं 15 वर्सां म्हणजे तो मनीस आज गोंयांत जर 30 वर्सां पयलीं आयला, रावता आनी आमच्या काही जाग्यांचेर म्हणजे वेगवेगळ्या कोमुदादी जाग्यांनी जे गोंयकारांनी घरां बांदल्या, त्याच कोमुदादीतले जे जणकार आसात, गांवकार आसात, तांच्यांनी घरां बांदल्या, तांची घरां रेग्युलरायज जावपाक जाय. म्हणून सरकारान म्हणजे हांव तितूर कायदेशीर वतना कायदेशीर बाब सुरेंद्र नायक उलयता आसतना उलयला आनी तांणी हितूरले डिटेल्स सांगला. बट कोणाचेंच घर मोडून वयचें न्ही, कारण आमी पळयता की म्हाजे कडेन आशिल्ल्यो वेरियस वेगवेगळ्या त्यो काणकोण पासून पेडण्या पर्यंत वेगवेगळे लोक वेगवेगळे फावटी रिप्रेझेंटेशन घेवन आयल्या. आमची केस एनजीटीन चलता, आमची केस हायकोर्टात चलता, थोडे जाण तर सुप्रीम कोर्टात सुद्दां गेले. आतां ह्या घराक मालकी हक्क दिवपाचें जें आमी म्हणटा हें सरकाराचें कर्तव्य आसा आनी जेका आमी म्हणटा इट इज रायट टू शेल्टर अंडर द आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. हाच्या अंतर्गत हें दिवप गरजेचें आशिल्लें, म्हणून सरकारान हो निर्णय घेतला. काही कोमुदादींनी हाजें स्वागत केलें. हांव खरोखरूच त्या कोमुदादींचें अभिनंदन करता. वेगवेगळ्यो कोमुदादी आयज फुडें येवपाक लागलेल्यो आसा की ज्या जाग्याचेर तेंच्यांनी म्हटलें की हय आमचेच गांवकार रावले. हांव तेंचें खरोखरूच मना पासून अभिनंदन करता. खुबश्यो सरपंच, पंच हेंच्यांनी तेजें अभिनंदन केलां. तांचेंय हांव परत एकदां तेंचें स्वागत करता, कारण ह्या बऱ्या विधेयकाक आनी बऱ्या कार्याक तुमी सगळ्यांनी सपोर्ट करप हें गरजेचें आसा. राजकारणा खातीर काही लोक राजकारण करपाक लागल्या. हांव त्या हितूर वचना आनी म्हाका त्या हितूर आयज वयचलोय ना, कारण मुळात म्हज्या गोंयकाराक म्हजें घर हें ताका कायदेशीर करून दिवपाक ताका मदत करपाक जाय. म्हणून जे राजकारण करता ताका म्हाका दिसता ह्या घरांनी रावपी लोकांनी तांकां हाजें राजकारण कितें हें समजून सांगचें, कारण जांकां सातत्यात लोकांक त्रास करपाक जाय. हांव पळयता की थोड्याच दिसा पयलीं म्हाजे कडेन काही लोक आयले, हांव स्पेसिफीक हितूरलें नांव घेयना, मागीर थंयसरल्या कोमुदादींक वायट दिसता. स्लॅब म्हणजे घर पयलीं बांदलां आनी आतां परत स्लॅब घालतलो जाल्यार 2 लाख रुपया दी म्हणटा, आनी 2 लाख रुपया दिता आसतना तो पयशे म्हणजे रिसिप्टूय कसली दिना. परत कमिटी बदलल्या काय परत पयशे मागतले. अशा पद्दतीचे विविध हॅरेसमेंट म्हणजे 20 वर्सां 25 वर्सां पयलीं बांदलेल्या घराक सुद्दां तो म्हणटा हावज रिपेर करतलो जाल्यार परत पयशे मागता, स्लॅब घालतलो जाल्यार परत पयशे मागता. अशें कंटिन्युअसली कितलीं वर्सां पयशे दीत रावतले, म्हणजे 2-2 जनरेशनां अशेच पयशे दीत रावतले काय कितें, अश्यो विविध गजाली ह्या बाबतींत जाता. पण हांकां कायमचें सोल्युशन काडचें. पण आमी हितूच करता आसतना खंयसरूच कोमुदादीक लॉस जावचो ना. कोमुदादीचे 100% पयशे ज्या रेटीत आमी ठरयता त्या रेटीत कोमुदादीक मेळटले हाजी खात्री बी सरकार घेतले, कारण आमकां कोमुदादीक लॉस करून दिवपाचो ना. आनी त्याच बरोबर म्हाजी रिक्वेस्ट आसा कोमुदादवाल्यांकूय बी ही एनक्रोचमेंट सरकारान करूंक नासली. घडये कदाचित जेचे कोणाचे जेन्ना सरकार आसले तेन्ना, आनी ही जी आसा पळय न्ही विथ म्हणजे 99% तरी विथ कन्सेंट कोणाच्या ना कोणाच्या कन्सेंटान ह्यो काही गजाली जाल्ल्यो आसा. घडये कदाचित तेन्नाची कमिटी आसतली म्हणून तांची घरां आतां मोडून वयची अशें आमचें म्हणणें ना. बट हेंच फुडें कोणीच अशा पद्दतीचो एनक्रोचमेंट करूंक दिवचो न्ही, ना कोमुदाद जागेचेर किंवा ना गव्हर्मेंट लँडाचेर. म्हणजे आमी लँड ग्रॅब करपाक दिवचे ना. म्हणून आमी म्हटलां की ही सगळी स्कीम जर आमी 15 तारखेच्यान जर 15 सप्टेंबराच्या उपरांत फॉर्म काडटा आसत जाल्यार तेन्ना आमी म्हणजे नंबर डायल केल्या उपरांत फॉर एग्जाम्पल 100 नंबर डायल केल्या उपरांत पुलीस, सेक्रेटरी, तलाटी
मामलेदार आनी डेप्युटी कलेक्टर हांकांय पावर दितले की कशाच पद्दतीचे कन्स्ट्रक्शन विदाउट एनी परमिशन ऑफ गव्हर्मेंट ऑथॉरिटीज म्हणजे पंचायत TCP किंवा हे हाज्या शिवाय करूंक मेळचें ना. एनीवन कॅन कम म्हणजे आमचो एनी ऑथॉरिटी कॅन कम अँड कॅन स्टॉप आणि वील आस्क देम टू द ह्यूज फायन. म्हणून तर आमी ह्या पद्दतीचे हे लिगलायज करता आसतना सुद्धा हेन्सफोर्थ अशा पद्दतीच्यो खंयच्याच पद्दतीचे इल्लीगल कन्स्ट्रक्शन येवपाक दिवचें ना. इन्क्लुडींग आपल्या ओन जागेन सुद्धा जर घर बांदता आसत जाल्यार ती प्रक्रिया आमी सुटसुटीत करपाची थारायल्या. ताका ते कन्स्ट्रक्शन लायसन हे पंचायतींतल्यान आनी म्युन्सिपाल्टींतल्यान आपले स्वताचे घर बांदपाक दितले. ताजेरूय बी आमी थोड्या दिसाच्या भितर येतले. म्हणून आमी म्हटलां की हेन्सफोर्थ नो ऑन गव्हर्मेंट लँड आसतले किंवा कोमुदाद लँड आसतले कशाच पद्दतीचे एन्क्रोचमेंट जावंक दिवचे ना. म्हणून गोंय सरकारची म्हजी घर योजनेक कोमुदादीच्या लोकांनी आनी बाकीच्या सगळ्या लोकांनी हाका सपोर्ट करचो आनी जे लोक आत्तां रावता निदान म्हणजे तांच्या तकले वयली टांगती तलवार ही वयची हाच्या खातीरूच सरकाराचो प्रयत्न आसा. आमी जे म्हटलां की आपले गोवा रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथोरायज्ड कन्स्ट्रक्शन अमेंडेड बिल 2025 बाब सुरेंद्र नायक हांणी वेवस्थीत रित्या एक्सप्लेन केलें की आमी पयलो कायदो हाडलेलो आपल्या जागेन कोणी घर बांदलां तर इल्लीगल म्हणजे ते आमी म्हणटा इरेग्युलर बांदलां नॉट इल्लीगल. कारण तेणी स्वताच्या जागेन बांदलां फक्त बांदता आसतना परमिशन घेवंक नासलें कन्स्ट्रक्शन लायसन घेवंक ना ऑक्युपन्सी घेवंक ना म्हणून तेजें घर इरेग्युलर जालां. इल्लीगल न्हू ते रेग्युलर करपा खातीर तेणी सगळ्यो फायन भरच्यो. म्हणजे जितके पयशे रेग्युलर घर बांदपा खातीर लागता तितकेय पयशे आसा तशे परत तेणी भरचे आनी आपलें घर लिगल करचें. अशें न्ही की इल्लीगल बांदलें म्हणजे ते लिगल जाता बट ते पयशे भरून जाता ताका फायन दिवन जाता. म्हणून हे जे आसा पळय न्ही आमी फाटले फावटी एप्रॉक्सिमेटली एक 28,000 लोकांनी सुमार एप्लाय केल्ले. भितरली 10,000 लोकांची घरां म्हणजे जवळपास 1.5 ते 2 लाख एप्रॉक्सिमेटली अकॉर्डिंग टू देअर एरियाज ही भरून ती लिगल जाल्या. आनी तेजे आतां तांकां बँक लोन आसतलें किंवा आपलें घर पूर्ण कायदेशीर जाल्याचे हेज्यो सर्टिफिकेटी ताका मेळ्ळ्या. अशा पद्दतीची काही गजाली उरलेल्यो त्यो लिगल करपा खातीर आमी रुका एक्ट म्हणजे गोवा रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथोरायज्ड कन्स्ट्रक्शन हाका अमेंडमेंट हाडल्या आनी हो रेग्युलरायज करपाचो थारायला. हो एक्ट हांवें हांगा इतक्याच खातीर सांगलो कारण आयदर गव्हर्मेंट लँडांत बांदलेलें घर आयदर कोमुदाद लँडांत बांदलेलें घर गव्हर्मेंटाचे पयशे फारीक करपाकूच जाय कोमुदादीचे पयशे फारीक करपाकूच जाय. बट अशें जावचें ना तें घर हें कायमचें कायदेशीर जावचें ना. ह्या इतक्या खातीर सांगता कारण जे कायदेशीर घरां बांदल्या तांकां दिसतलें की सरकार हांकां फुकट सोडटा काय कितें. ना, सरकार ह्या कोणाकूच फुकट सोडिना. सरकार ह्या सगळ्या लोकां कडल्यान रितसर जितकी फायन जाता म्हणजे जितके घरा खातीर फॉर एग्जाम्पल घर जर 1990 बांदलां तेन्ना कन्स्ट्रक्शन फीज लायसन्स कितले आसले ते धरून प्लस 10% अशा पद्दतीचो एक कॅल्क्युलेशन करून रेट आसतलो आनी ते पयशे रेग्युलरायज करपा खातीर सरकार घेतले. म्हणून बाकीच्या लोकांच्या तकलेन नाजाल्यार असो वचो न्हय कारण सरकार येता तांकां फुकटूच सोडपाच्या सरकार हेंची घरां आतां फुकट ना आमी करचें. हांवें परत एकदां सांगलां हे आमी फक्त तांचे कायदेशीर सगळें करता आसतना सरकाराच्या तिजोरीत जितके पयशे कायदेशीर रित्या कायदेशीर घर बांदता आसतना येवपाक जाय आसले तितके पयशे जे आसा पळय न्ही हे आमी अंडर गव्हर्मेंट लँड आसतले कोमुदाद लँड आसतले प्रायवेट लँडान बांदलेले लँड आसतले ह्या सगळ्या जाणांचे पयशे हे मेळटले. फक्त हाचो चडांत चड फायदो म्हणजे पयशांच्या बाबतींत जो जातलो 1972च्या पयलीं जेंची घरां आसा तांच्या कडल्यान मात फक्त आमी दोनूय फावटी 1,000 रुपयाच घेतलेलो आसा तेंची जुनी घरां कारण ते मूळ गोंयकार आमचे जे खूब पयलीं पासून जेंच्यांनी घरां जे आसले म्हणून ते फक्त आमी 1,000 रुपया घेतलेलो आसा. हांव 5वो विशय मांडटा. हांवें 4 विशय तुमकां क्लियर सांगले. 20 पॉयंट प्रोग्राम 1975 सरकारान स्कीम हाडलेली. मूळ ह्या स्किमीच्या अंतर्गत एप्रॉक्सिमेटली 6,000 लोकांक प्लॉट दिल्या बट तांकां क्लास 1 ऑक्युपन्सी सर्टिफिकेट दिवंक ना म्हणून आयज 20 पॉयंटांचे घर सुद्दां डेमोलिश जालें. आनी घर डेमोलिश जालें काय सरकाराक आनी मुख्यमंत्र्याक गाळी सवण्या पलीकडे लोक दुसरें कांयच करिना कारण तेजोच शेजारी तेजेर कंप्लेन घालता हायकोर्ट कोर्टाची ऑर्डर पास करता आनी आमचे डेप्युटी कलेक्टरान हेका तें घर मोडूंक वयचें पडटा. आनी घर मोडूंक गेलें काय दिसता मुख्यमंत्री आनी मंत्री घर मोडटा पण हातूंत कसलोच म्हजो किंवा म्हज्या सरकारांतल्या लोकांचो संबंद नासता. हायकोर्टाच्या ऑर्डरीचें पालन करचें पडटा. म्हणून आमी म्हटलां की 20 पॉयंट प्रोग्रामांतलें घर सुद्दां कायदेशीर जावचें.
म्हणून ताका क्लास 1 सर्टिफिकेट आनी अकॉर्डिंग टू द एरिया म्युनिसिपालिटी किंवा पंचायत ज्या जाग्यार आसा जितको FAR ताका मेळटा तितकें घर तेजे आमी रेग्युलरायज करून दितले, तितके तेणी पयशे भरपाचे आनी ताका दिल्लो घर जें आहा तें तेणी कायदेशीर करून घेवपाचें. पयलें घर जर कोणी A मनशाक प्लॉट दिल्लो तेणी C मनशाक विकला आसतलो, बीन Cक विकला जाल्यार C मनशाच्या नांवाचेर तें घर जें आसा पळय न्ही एट प्रेजेंट ज्याच्या पोजिशनान आसा आनी तेणी लिंक डॉक्युमेंट दिता आसत जाल्यार तेज्या नांवार आमी घर करतले, कारण आमकां मदल्यो झगड्यो वाडोवपाच्यो ना. आमी प्लॉट वेकंट आसतलो आमी परत घेतले. ही आमची योजना जी जाली ही 5वी योजना आसली हातूंतली. स्टॅम्प ड्युटी योजना जी आसा ही आमचो बाब सुरेंद्र नायक हाणें उलयता आसतना सांगलें, कारण आमी पळयता कारण घर ट्रान्सफर करतलो आसत जाल्यार सुद्दां जवळपास 3% त्या घराच्या व्हॅल्यूचे भरचे पडटाले, बट ते सुद्दां आमी सुटसुटीत करून दवरला आनी फक्त 5,000 रुपयान तो डायरेक्टली स्टॅम्प ड्युटी हाच्या अंतर्गत हे ट्रान्सफर करूं शकता. हो एक रिफॉर्म जो आसा पळय न्ही हो हातूंतल्यान आमी हाडला. वो 6वो रिफॉर्म्स आशिल्लो जेणे करून तो म्हज्या घराक हो फायदो जावपाक शकता. म्हणजे जाणटेले आवयक जर दिसता आपल्या चलयेच्या नांवार सुद्दां घर ते ट्रान्सफर करचें जाल्यार तिच्यान तें घर जें आहा तें ट्रान्सफर करूं येता. ना जाल्यार लिगल डॉक्युमेंट सरकाराक 2 लाख रुपये दिवचे पडटा, म्हणून एकदां तें घर ट्रान्सफर करिनासतना उरता आनी घर तशाच पद्दतीत हितून कोणूच तें सारकें करपाक वचना. दुसरें आमी जेका म्हटलां की कन्स्ट्रक्शन एंड ऑक्युपन्सी एप्रुवल्स हे दोन्ही मेड फास्टर, म्हणजे दोन्ही कन्स्ट्रक्शन लायसन आणि ऑक्युपन्सी ह्यो दोन्ही फास्ट ट्रॅक करपा खातीर पंचायती आणि म्युनिसिपालिटी मॅक्झिमम टू मॅक्झिमम 15 दिसाच्या भितर पंचायतींनी ह्यो कन्स्ट्रक्शन लायसन आणि ऑक्युपन्सी लायसन ह्यो दोनूय दिवपाक जाय, जेणे करून सामान्य मनशाक जो घर बांदता ताका कसल्याच पद्दतीचो त्रास जावचो न्ही. सगळे सरपंच आणि सेक्रेटरी हांच्यांनी हेजी नोंद घेवची, कारण 15 दिसाच्या भितर म्हणजे आनी इवन दो कावन्सिलर आनी चेअरपर्सन 15 दिसाच्या भितर तुमकां कन्स्ट्रक्शन लायसनूय दिवपाक जाय आनी तुमकां आपले ऑक्युपन्सी दिवपाक जाय. विदीन 15 डेज तुमकां एक्सपेडायट करपाक जाय, अदरवायज इट इज एन डीम्ड टू बी हे तेंचें जातलें हे तुमी लक्षात घेवपाची गरज आसा. तिसरी गजाल म्हणजे आमी 8वी गजालीचेर येता. आमी जेका म्हटलां की हाऊस रिपेर सर्टिफिकेट, आतापर्यंत हाऊस रिपेर सर्टिफिकेट पंचायती किंवा म्युनिसिपालिटी ज्यो असल्यो पळय न्ही ह्यो टायमार दिनासल्यो आनी ह्यो टायमार दिना म्हणून आतां हांव सगळ्या लोकांकूय आव्हान करता की जेन्ना जेन्ना आपल्या घराच्या रिपेर करपाक वचपाचें आहा तेंच्यांनी कायदेशीर हाऊस रिपेर सर्टिफिकेट ही पंचायतींतल्यान किंवा ती म्युनिसिपालिटींतल्यान तेंच्यांनी हाऊस रिपेर सर्टिफिकेट घेवची. हाऊस रिपेर सर्टिफिकेट घेवपाक सुद्दां पंचायतीन नोटिफाय केल्या त्या प्रमाणे तें घर केदें आसा हें पळोवन ताका फीस जी आहा पळय ही चार्ज करची आनी विदीन 3 डेज हाऊस रिपेर सर्टिफिकेट दिवची, कारण ही आमी दिता ती मूळ त्या घरांत रावपी मनशाक. जो हाऊस टॅक्स फारीक करता आमकां लिगल डॉक्युमेंटांनी वचपाची गरज ना. जेणी हाऊस टॅक्स फारीक करता तेणी जेन्ना हाऊस टॅक्स फारीक करता ती पावती लायली, लायट आनी उदक बील हाजी पावती लायली काय ताका डायरेक्टली ती आमकां तें घर कोणाच्या नांवार आसा, तेजे 114 नांवां कितल्या जाणांची आहा, तेजी NOC हाडली काय कितें हें विचारपाक बसपाची गरज ना. विदीन 3 वर्किंग डेज वी वॉन्ट टू इश्यू द हाऊस रिपेर सर्टिफिकेट हें इश्यू करप गरजेचें आसता आनी तें सगळ्या जाणांनी करचें ही म्हाजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा. आमी म्हणटा की बायफर्केशन मेड सिंपल. एकाच घरांत रावपी 2 भाव जेंकां आपल्या घराचे A आनी B करून जाय आसता. आजपर्यंत पंचायती आनी म्युनिसिपालिटी अशा घरात, कारण बरते फावटी आपल्याक लायटीचो मिटर वेगळो घेवपाचो आसता, उदकाचो मिटर वेगळो घेवपाचो आसता, कदाचित ताका टॉयलेटीक स्किमींग एप्लाय करपाचें आसता. घडये कदाचित एकदां आमी म्हणटा की अटल आश्रा आवास योजना जी मेळटा ताच्या खातीर एप्लाय करपाचें आसता, हाऊस रिपेर किंवा हाऊस लोना खातीर एप्लाय करपाचें आसता, वेगवेगळ्यो गजाली आसता. बट पंचायती आनी म्युनिसिपालिटी त्या दोगांय जाणांनी सायन मारून जेन्ना एप्लिकेशन दिता ताका प्लॅन हाड, डिवायड करून दाखय हे कांयच न करता दोगांयची एप्लिकेशन आनी हाऊस सर्टिफिकेट त्यांच्यानी ज्या पद्दतीन डिव्हिजन करून दिला ताका तुमी डायरेक्टली 37/A आनी 37/B अशे 2 हाऊस नंबर दिवपाक जाय. हाजें आमी प्रोसेस वो सिम्प्लिफाय करून म्युनिसिपालिटी आनी पंचायती ह्या दोगांयकूय दिला. त्या दोगांय जाणांनी हो प्रोसेस जो आहा तो इजी करून तांकां हाऊस रिपेर सर्टिफिकेट दिवची
हे आमचें म्हणणें आसा आनी सरकारान त्या पद्दतीचो सर्क्युलर इश्यू केला. हाज्याय खातीर तुमकां प्रॉपर पंचायतीन डायरेक्टर ऑफ पंचायतीन हे काडला आसतलो की तांचे कडल्यान फीस कितली चार्ज करपाची ती आनी तुमी वेगवेगळो दोगांयचो हावस टॅक्स जो आसा अकॉर्डिंग टू देअर एरिया सेपरेटली हावस टॅक्स सेपरेटली गार्बेज टॅक्स हेन्स फोर्थ तुमी तांकां चार्ज करपाक शकता आनी तो चार्ज करपा खातीर तुमी सुरू करा. म्हणून आमकां बायफर्केशन प्रोसेस जो आसा पळय न्ही वो व्हेरी सिम्प्लिफाय करता आसतना आमी क्लियर केल्लो आसा. लास्ट गोवा रिहॅबिलिटेशन बोर्ड एक्ट 2006 हाच्या अंतर्गत जवळपास आमच्या कडेन आत्ता फिगर आहा त्या प्रमाणे 400 पेक्षा चड लोकांक हाच्या अंतर्गत आमी फ्लॅट्स दिल्ले. वेगवेगळे कडेन गोंयान अशा पद्दतीचे तेन्ना तांकां फ्लॅट्स खंय तरी आमी रिहॅबिलिट करपा खातीर म्हणून फ्लॅट्स दिल्या. आज त्या फ्लॅट्सांची कंडिशन म्हणजे 30 वर्सां पयलीं दिल्ले फ्लॅट आज तेजी कंडिशन अत्यंत वायट जाल्ली आसा. तांकां हावस तो रिपेरूय करपाक मेळना आनी ओनरशीप डॉक्युमेंटूय तेंच्या कडेन ना. आमी हो प्रोसेस सिम्प्लिफाय करता आसतना जवळपास 450 फॅमिलींक हो डायरेक्टली त्या फ्लॅटाचो ओनरशीप अलॉंग वीथ द लँड्स हे तांकां दिवपाचें थारायलां. जेणे करून ते रावता तो फ्लॅट हो म्हजो फ्लॅट जावचो तो सरकाराचो न्ही आनी तो सरकाराचो आसल्या कारणान ते रावता त्या अपार्टमेंटाक गेले कितलीशींच वर्सां तेंच्यांनी पेंटूय मारूंक ना आनी तो लिपूय करूंक ना कारण तांकां दिसतना तो सरकाराचो दिसता. ती पूर्ण रायट हो ताका दिवचो म्हणून सरकारान हो निर्णय घेतला. त्या खातीर म्हजें घर ह्या योजनेच्या अंतर्गत आमी अशा पद्दतीत वेगवेगळ्यो 10 येवजण्यो ह्यो लोकांच्या मुखार दवरल्या. सामान्य गोंयकारान ताचो फायदो घेवचो आनी सामान्य गोंयकाराक म्हणजे अशा पद्दतीचे वेगवेगळे ऑब्स्ट्रक्शन्स वेगवेगळे फावटी ह्यो वेगवेगळ्यो गजाली ज्यो जाताल्यो तितूर सिम्प्लिफाय करपा खातीर आमी ही गजाल केल्ली आसा. म्हाका सांगता आसतना खूब खोस भोगता की गोंयांतलो हॅपिनेस इंडेक्स वाडचो आनी हॅपिनेस इंडेक्स वाडपा खातीर आमी ह्यो गजाली करता आसतना हितून घर हो खूब म्हत्वाचो कंपोनंट आसा. म्हाका खबर आसा थोडेशे म्हाका दिसता लायव्ह इंटरॅक्शनांतल्यान म्हजें थोडेशें भाशण सगळ्यांच्या पर्यंत पावूंक ना. हांव शेवटी परत एक 5 मिनटांत घेता कारण टॅक्निकल प्रॉब्लेम जाल्ल्या कारणान म्हजें भाशण तुमच्या पर्यंत पावलें ना. म्हणून हांव म्हजें घर ही योजना जी आसा निव्वळ आमच्या सरकारात इतक्याच खातीर हाडल्या की म्हजो मूळ गोंयकाराक ह्या सगळ्या योजनांचो फायदो जावचो जेणे करून तेजे रेव्हेन्यू लँडांत कोमुनिदाद लँडांत 20 पॉयंट प्रोग्रामात किंवा बायफर्केशन ऑफ द हाऊस किंवा हाऊस रिपेर लायसन किंवा रिहॅबिलिटेशन बोर्ड हाच्या अंतर्गत दिवपी सगळ्या घरांक ताजो फायदो मेळचो म्हणून ही योजना हाडलेली आसा. येता त्या 15 सप्टेंबराच्या उपरांत ह्या योजनेचे फॉर्म्स हे सगळी कडेन अवेलेबल आसतले. ह्या सगळ्या फॉर्मांचो जाता तितके बेगीन सगळ्या लोकां पर्यंत आमी पावयतले आनी ताजो फायदो हो सगळ्या जाणांक मेळटलो. मानाधीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी आत्मनिर्भर भारत ही योजना हाडली आनी ती स्वयंपूर्ण गोंय करपाक तुमचे सगळ्यांचे सहकार्य लाभलें. आतां तांच्यांनी विकसीत भारत 2047 म्हटलां. आमी विकसीत गोवा 2037 करपा खातीर आमी कार्यरत आसता. पण विकसीत गोवा 2037 जाता आसतना आमचो मूळ गोंयकार हो खंयच्याच योजने पासून वंचीत उरचो न्ही आनी विशेष करून तेज्या घराचो प्रश्न हो सुटावो जावचो म्हणून म्हजें घर योजना आनी म्हजें घर योजना ही योजना आमी इतकी सुटसुटीत आनी खूबच पयले फावटी म्हणजे हो तसो पळोवंक वतात जाल्यार गोंय सरकारचो ऐतिहासीक निर्णय आसा. आमी लँड आनी घर ह्या दोनूय बाबतींत हाडलेलो. हेका सहकार्य करप हे सगळ्या ऑफिसरांच्या बरोबर कोमुदादीचेय बी सहकार्याची गरज आसा. ज्या ज्या कोमुदादींनी हेका म्हणजे ठराव समर्थनार्थ घेतला तांचे हांव खूब खूब अभिनंदन करता. बरेचशे जाण जे राजकारण करतात ते राजकारण बंद करतले ह्या योजनेक सपोर्ट करतलो आनी आमचो मूळ गोंयकार आनी गेली म्हणजे 40 वर्सां पासून जो गोंयांत रावपी ह्या सगळ्या जाणांक ह्या योजनेचो लाभ खूब मोठ्या प्रमाणात जातलो हाची हांव अपेक्षा करता. आनी परत एकदां म्हणजे विकसीत गोंय जाता आसतना आमच्या गोंयांतलो प्रत्येक मनीस हो विकसीत जावचो ह्या भावनेंतल्यान आमी ही म्हजें घर योजना हाडल्या. हांव चवथीच्यो परत एकदां तुमकां सगळ्या जाणांक उणउणीत परबी भेटयता आनी गणपती बाप्पा मोरया म्हणून म्हजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं.